पुण्यमय अनंत गुणमय बुद्ध की निर्वाण धातु धर्म धातु बोधि धातु शीश पर जागे प्रतिक्षण हृदय में जागे प्रतिक्षण अंग अंग जागे प्रतिक्षण अनंत पुण्यमय अनंत गुणमय धर्म की निर्वाण धातु ज्ञान धातु बोधि धातु शीश पर जागे प्रतिक्षण हृदय में जागे प्रतिक्षण अंग अंग जागे प्रतिक्षण अनंत पुण्यमय अनंत गुणमय संग की निर्वाण धातु धर्म धातु बोधि धातु शीश पर जागे प्रतिक्षण हृदय में जागे प्रतिक्षण अंग अंग जागे प्रतिक्षण खूब सजग खूब सचेत कमर पाठ आणि मान सरळ करून बसायचं डोळ्यावरचा चष्मा काढायचा चष्मा सुरक्षित ठेवायचा सारं ध्यान नाकाच्या द्वारांवर नाकाच्या खालचा भाग म्हणजे वरच्या ओठावरचा भाग या छोट्याशा त्रिकोणी भागावर हा श्वास येतो जातो आपल्याला त्याची जाणीव होते जन्मापासून मरेपर्यंत प्रत्येक व्यक्तीकडे हा श्वास असतो एक एका श्वासाचं निरीक्षण तो श्वास जन्मापासून मरेपर्यंत येतो त्याचं काम तो करतो आपण मात्र या भागावरच आपलं मन केंद्रित करायचं दोन्ही नाकाचे द्वार नाकाच्या खालचा म्हणजे वरच्या ओठावरचा भाग इथेच चिटकवून ठेवायचं मनाला हटूच द्यायचं नाही हे लय चंचल चित्त असतं 1 2 4 श्वास जाणलं की भटकतं एकदा भटकलं श्वासावरनं मन हटलं की लगेच हे चिंतन मनन करायला लागतं मन 24 घंटे बिना पगारी हे त्याचं कामच आहे कुठला ना कुठला विषय आला त्याचं चिंतन मनन करणं भूतकाळात भविष्यकाळात लोटपलोट अमकं झालं होतं तसं झालं होतं आता असं करणार आहे तसं करणार नाही अमकं करेन इचकं करेन आणि ते चिंतन मनन एक संपलं एक विषय संपला की दुसरा वर काढतो किती चंचल चपळ चित्त सारं ध्यान नाकाच्या द्वारांवर नाकाच्या खालचा वरच्या ओठावरचा भाग एवढ्याशा भागावर परिमुखं सतिं उपठ्ठपित्वा जसा येतोय तसा जाणायचा आणि जसा जातोय तसा जाणायचा कधी हा श्वास डाव्या नाकपुडीतनं कधी उजव्या किंवा दोन्ही नाकपुडीतनं एकाच वेळेला येणं जाणं करणारा असतो तो कधी लांब असतो कधी आखूड कधी वेगाने कधी संथ गतीने जाणं येणं करणारा असतो कधी खूप स्थूल असतो किंवा सूक्ष्म कसाही असू दे एक एका श्वासाची निरंतर जाणत राहायचं श्वास आला तर आला आणि गेला तर गेला श्वास जाणण्यामध्ये खंड पडला की मन भटकलं व्याकुळ व्हायचं नाही बिलकुल व्याकुळ व्हायचं नाही निराश व्हायचं नाही परत एक लांब श्वास घ्यायचा
आणि नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वासावरच काम करत राहायचं. श्वास आला तर आला, गेला तर एकही श्वास बिना जाणता आत यायला नको किंवा बाहेर पडायला नको. श्वासाच्या अभ्यासामध्ये निरंतरता असू द्यायची, अजिबात खंड पडू द्यायचा नाही. खंड पडला की चित्त भटकलं, अजिबात व्याकुळ व्हायचं नाही, वारंवार भटकेल. तेव्हा एक लांब श्वास घ्यायचा आणि नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वासावरच काम करत राहायचं. श्वास आला तर आला आणि गेला तर गेला. ज्यांनी 10-10, 20-20, 30-30, 45 दिवसाची शिबिरं केलेली आहेत, विपश्यनाची शिबिरं केलेली आहेत, त्यांनी थोडा वेळ हाच आनापानचा अभ्यास करायचा. थोडा वेळ आनापानचा अभ्यास करायचा आणि नंतर या भागावरने हे मन हटवून डोक्याच्या टाळूवर, आई लहानपणी आपल्याला तेल वगैरे लावते, तो संवेदनशील भाग असतो. डोक्याच्या टाळूपासून तर ते पायाच्या ताळव्यांपर्यंत, बोटांपर्यंत, आणि पायाच्या बोटांपासून तर डोक्याच्या टाळूपर्यंत या सबंध 3.5 हाताच्या कायमध्ये एका अंगा प्रत्यंगामध्ये 2 बोटं 4 बोटं, 1 बित्ता 2 बोटं 4 बोटं, 1 बित्ता क्रमशः यात्रा करायची, जेणेकरून एकही अंग सुटायला नको. अंग प्रत्यंग आपण मन फिरवत राहायचं. डोक्याच्या टाळूपासून ते पायाच्या ताळव्यांपर्यंत, बोटांपर्यंत, आणि पायाच्या बोटांपासून ते डोक्याच्या टाळूपर्यंत या सबंध 3.5 हाताच्या कायमध्ये एका अंगा प्रत्यंगामध्ये मन फिरवत राहायचं. क्रमशः यात्रा करत राहायची, जेणेकरून एकही अंग सुटायला नको. खूप सजग, खूप सचेत, खूप सावधान. क्रमशः यात्रा करताना ज्या काही संवेदना आहेत, सुखावेदना, दुःखावेदना, अदुःख असुखावेदना, हे शारीरिक वेदना, सौमनस्य आणि गौरमनस्य आहे चैतसिक वेदना. प्रिय वेदना आली, सुखावेदना आली तर मन भोगता भावामध्ये रमण करायला पाहतं. मनाचा संकार हा खंड एवढा स्थूल असतो, अजिबात मानायला तयार होत नाही. फटकन प्रतिक्रिया करणारा मनाचा स्कंद असतो. सुखद वेदना आली, प्रतिक्रिया करून रागाच्या गाठी. दुःखद वेदना आली, प्रतिक्रिया करून दोषाच्या गाठी. दुःखद असुखद वेदना आली, न्यूट्रल वेदना आली तर मोहमूर्तीच्या गाठी बांधतो. दुःखच निर्माण करतोय ना, हे सुख नाही आहे. क्षण प्रतिक्षण क्रमशः यात्रा करताना वेदनेच्या, वेदना कुठली असू दे, वेदनेच्या उत्पत्तीचा, वेदनेच्या स्थितीचा आणि भंगत्वाचा परिपूर्ण क्षण जाणला तर निश्चित अनित्य बोधाची परिपूर्णता साध्य करता येते. वेदनेच्या उत्पत्तीपासून यापर्यंतची सगळी प्रक्रिया जाणणं, क्रमशः यात्रा करताना अनित्य बोध पुष्ट होणं याला म्हणतात. या अनित्य बोध पुष्ट होण्याच्या आधारावर अरे सुखद वेदना आली, किती स्वागत आहे. अरे आपल्या रागाच्या या लोभाच्या गाठी सुटायची वेळ आली. आपण समतेनं पाहायचं. समतेनं पाहणं म्हणजे वेदनेच्या उत्पत्तीपासून व्ययापर्यंतची प्रक्रिया यथाभूत जाणणं होय. वेदना सुखद आली, अरे रागाच्या गाठी उकळण्याची वेळ आलेली आहे, सोडवण्याची वेळ आलेली, सोडवण्याची वेळ. वेदना सुखद आली, वेदनेच्या उत्पत्तीचा, स्थितीचा आणि व्ययाचा परिपूर्ण यथाभूत ही प्रक्रिया जाणली की रागाच्या गाठी मोकळ्या झाल्या. वीत रागी चित्त. दुःखद वेदना आली आपल्या कल्याणासाठी, द्वेषाचा संस्कार त्याची निर्जरा करण्यासाठी. कितीही दुःखद असू दे, ती उत्पन्न होऊन नाश पावणारच आहे. त्या उत्पत्तीचा, स्थितीचा आणि भंगत्वाचा यथाभूत ही सारी प्रक्रिया पाहिली. समता याला म्हणतात. जशी आहे तशी पाहिली, परिपूर्ण जाणली की लगेच द्वेषाच्या गाठी उकळणं, वीत द्वेषी चित्त उत्पन्न होतं. अधुका असुका ज्याला धाराप्रवाह म्हणतात. आपल्याला वाटतं धाराप्रवाह वाटणाऱ्या सुखात हे मोह मूर्त जागवते. ज्यामुळं जेव्हा केव्हा धाराप्रवाह तिच्या उत्पत्तीपासून यापर्यंतची प्रक्रिया जाणली, मोहमूर्तीची गाठ सुटली. वीत मोही चित्त. अशा रीतीने हे लोभमूलक 8, द्वेषमूलक 2 आणि मोहमूलक 2 हे 12 प्रकारचे चित्त नेहमीच सगळी माणसं ती कुठल्याही संप्रदायाची असू दे,
हे 12 प्रकारचं चित्त एवढं हावी होतं, प्रभावी होतं. आपल्या चित्तात मार आरूढ होतो, मार आपल्याकडनं सारी अकुशल कर्म करून घेतो. हे 12 प्रकारचे लई खणीभूत चित्त असतात. आणि म्हणून सारे दुनियातले सगळे लोक नेहमीच राग रंजित, द्वेष दूषित, मोह मोडीत होऊन काया वाचा मनाने कर्म करतात. शुद्ध चित्ताने कर्म करता येत नाही. वेदना कुठली असू दे, वेदनेच्या उत्पत्तीचा, स्थितीचा, व्ययाचा, या संपूर्ण प्रक्रिया जाणली रे जाणली. निरासक्तिता, अनासक्तिता, निर्वेद अथा निबिंदती दुःखे. निर्वेद ज्ञान, वेदना कुठली असू दे, वेदनेच्या उत्पत्तीपासून व्ययापर्यंतचा प्रपंच यथाभूत जाणता आला. अनासक्तिता, निरासक्तिता, हे निर्मळ चित्त. निर्वेद ज्ञान, निबिदा ज्ञान, निर्मळ चित्त, निर्लिप्त चित्त, अनासक्त चित्त, शुद्ध चित्त. शुद्ध चित्तानं आपल्याला कर्म करता यायला हवी, तर शुद्ध परिणामी भगवंताची सब्बे संखारा अनिच्चाती, सब्बे संखारा दुःखाती, सब्बे धम्मा अनत्ताती, यदा पञ्ञाय पश्यति. ही प्रज्ञा, प्रज्ञेची तीनही लक्षण. हे अनित्य लक्षण. कथमाचं भिक्खवे अनित्यं ज्ञान. उदय भयं ज्ञानं इति अनित्यं ज्ञानं. वेदनेच्या उत्पत्तीपासून व्ययापर्यंतची प्रक्रिया परिपूर्ण जाणणं हे अनित्य ज्ञान. या अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध जसा पुष्ट होतो, कसं निर्मळ चित्त असतं, नितांत निर्मळ चित्त असतं. क्षण प्रतिक्षण अनित्य बोध पुष्ट होऊ दे, क्षण प्रतिक्षण समता पुष्ट होऊ दे. निरंतर वीतरागिता, वीतद्वेषिता, वीतमोहिता, हे निर्वेद ज्ञानाचे प्रत्यंतर आहे. खूप सजग, खूप सचेत. शरीराची यात्रा करताना डोक्याच्या टाळूपासून तर पायाच्या तळव्यांपर्यंत, पायाच्या बोटांपासून तर डोक्याच्या टाळूपर्यंत या संबंध 3.5 हाताच्या कायमध्ये क्रमशः यात्रा करताना जो काही अनुभव येतो, खूप सजग, खूप सचेत, यथाभूत जाणत राहायचं. क्षण प्रतिक्षण समता पुष्ट होऊ दे, साऱ्या संस्काराचा क्षय होऊ दे. सार हे शरीर आणि मन, नामरूपाचं सारं क्षेत्र अनित्य आहे, दुःख आहे, हे अनंत आहे. ज्याला मी, माझं मन, माझं शरीर म्हणतो, अरे हे शरीर मी नाहीये, माझं नाहीये, काही हुकूमत चालते आपली. अनात्मा आहे, अनंत आहे. वेदना कुठलीही असू दे, वेदनेच्या उत्पत्तीपासून व्ययापर्यंतची परिपूर्ण प्रक्रिया यथाभूत जाणली, समता पुष्ट झाली की संस्कारांचा क्षय होतो. नितांत निर्मल. क्षण प्रतिक्षण समता पुष्ट होऊ दे, संस्काराचा क्षय हो. क्षण प्रतिक्षण अनित्यबोध पुष्ट हो, दुःखबोध पुष्ट हो, अनंतबोध पुष्ट हो. खूप सजग, खूप सचेत, खूप सावधान. यात्रा करताना जर मन हटलंच, वेदनांवरून सुटलंच, निराश व्हायचं नाही, व्याकुळ व्हायचं नाही. परत थोडा वेळ अनाबांचा अभ्यास करायचा, अनाबांचा अभ्यास करायचा. आणि परत जिथून हे मन पळालं होतं, भटकलं होतं, पुन्हा यात्रा सुरू करायची. क्षण प्रतिक्षण अनित्यबोध पुष्ट हो, दुःखबोध पुष्ट हो, अनंतबोध पुष्ट हो. शरीराची यात्रा करताना जसं बकेटभर पाणी डोक्यावरनं टाकलं रे टाकलं, भर संपूर्ण शरीरातल्या सारा अनुभव होतो, संवेदनांचा अनुभव होतो. वेगात यात्रा करायची.
सब काय पटि संवेदी यस्य शिष्यामि इति सिक्खति। श्वास जाणता जाणता केवळ आनापानचा अभ्यास करता करता छोटासा श्वास जरी परिपूर्ण जाणला, सारं शरीर साऱ्या शरीरातला अनुभव होतो। साऱ्या एकाच क्षणामध्ये सारं शरीर साऱ्या शरीरातल्या संवेदना जाणता येतात। सब काय पटि संवेदी यस्य शिष्यामि इति सिक्खति। सब काय पटि संवेदी पश्य शिष्यामि इति सिक्खति। सारी काया संवेदनशील होऊन श्वास घेणं आणि श्वास सोडणं। खूप सजग, खूप सचेत। महगतं वा चित्तं महगतं चित्तन्ति पजानाति। खूब सजग, खूब सचेत, खूब सावधान। नमो तेजसे भगवतो अरहतो सम्मा नमो तेजसे भगवतो अरहतो सम्मा संबुद्धि। नमो तेजसे भगवतो अरहतो सम्मा संबुद्धि। अविद्यापच्चया संखारा संखारपच्चया विज्ञानं विज्ञानपच्चया नामरूपं नामरूपपच्चया सलायतनं सलायतनपच्चया भस्सु भस्सुपच्चया वेदना वेदनापच्चया तन्हा तन्हापच्चया उपादानं उपादानपच्चया भव भवपच्चया जाति जातिपच्चया जरा मरणं शोकपरिदेव दुःखदो मनस्सुपायासा सम्भवन्निति। एवं हि तस्य केवलस्य दुःखखण्डस्य समुदयो भूति। अविद्यायत्वैव अशेष विराग निरोधा
संखार निरोधो संखार निरोधा वियाद निरोधो वियाड निरोधा नामरूप निरोधो नामरूप निरोधा सड़ायतन निरोधो सड़ायतन निरोधा फस्स निरोधो फस्स निरोधा वेदना निरोधो वेदना निरोधा तन्हा निरोधो तन्हा निरोधा उपादान निरोधो उपादान निरोधा भव निरोधो भव निरोधा जाति निरोधो जाति निरोधा जरा मरण शोक परिदेव दुःखदु मनुष्यपायासा निरुध्यन्निति एवं गीतस्य केवलस्य दुःख कन्दस्य निरोधो होति अनेक जाति संसार संधावी संगनिविसं गकारकं गविसन्तौ दुःखा जाति पुनः पुनः गकारकं दिग्दोषि पुनः गेहं नकासि सब्बाति भासुका भग्गा गहकूटं विसंखितं विसंखारगतं चित्तं तन्हानं कयं अज्जगाइति एतेन सच्चवज्जेन सोत्थिते होन्तु सर्वदा एतेन सच्चवज्जेन सर्वभवा दुःखा भया रोगा शोको अन्तरापद्दवा विनशन्तु एतेन सच्चवज्जेन भवतु ते जयमङ्गलम् श्री देवाच ब्रह्मणो यम्हिकतं सर्वसम्पत्ति साधकं सब्बिति अनुमोदित्वा समगासनिरता पमादरहिता हुन्तु अरुखासु विशेषतो पुण्यभागमिदं चय समं ददामकारितम् अनुमोदन्तु ते सभे मेदिनी पातु सखीके मेदिनी पातु सखीके मेदिनी पातु सखीके भवेतु सर्वे मङ्गलं भवेतु
सर्वमङ्गलं भवतु सुखी निदुखा निरोगा निब्बाण पच्यन्तु। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सबकी स्वस्थ मुक्ति हो, स्वस्थ मुक्ति हो।